तुला प्रणीतचा हालत होते चांगलं वाटतोय होऊ दे एकदा तर लग्न होऊ दे आणि अजून काय बोलणार प्रणीत बद्दल त्याचा एक्सपिरियन्स काय नंतर आपण करू तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स. तर आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच मला वाटते लग्न समारंभ म्हणजे आपला हल्दीचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कार्यक्रम पूर्णपणे बघायला भेटणार आहे. विषय काय माहिती आहे, आपल्या मित्राची हळद आहे आणि त्याच मित्रासाठी आपण आज या ब्लॉगमध्ये त्यांचं पूर्ण कार्यक्रम सोहळा दाखवणार आहेत. तर सुरुवातीला मी आलेलो आहे ते म्हणजे तेलीपाड्या गावामध्ये, उरणमधलं छोटंसं गाव आहे, सुंदर असं गाव आहे. त्या गावामध्ये आलेलो आहे आणि अरविंद घरत साहेबांचा आहे आणि त्यांच्या सुपुत्रचा आज पहिलाच त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे. तोच कार्यक्रम आम्ही एन्जॉय करण्यासाठी आता इथं आलेलो आहे. तर जाऊ चला आणि कशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम होतो ते बघूया. तर चला, इथं वडे टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर तिथं जाऊन आपण बघू चला कशा प्रकारे यांची आग्र्यांची पद्धत आहे ते आपण बघू चला. तर समोर इथं सर्व तेलीपाड्यातले सर्व महिला मंडळ पण दिसत तुम्हाला बघू शकता. प्रणीतले कुटुंबातील सर्व आहेत. ए बायकोचं नाव घे, नाव घे पण वशलतच काय. आणि ही सुरुवात वाटतं झालेली आहे सर्व. बापाची बाला मोठी बाजू बापाला कोणाची मोठी बाजू नाव घे तू. काय पीठ आहे ना, कशाचा आहे तो? वड्यांचं ना, म्हणजे वडं बनवता ना तुम्ही? गुळाचे वडे. कुठले? गुळाचे वडे. हे गुलाचे वडे. ओके, हे दोन सर्व गुलाचे वडे ना. गुळाचे वडे आणि नंतर मग होलाचे वडे. ओके ओके, मस्त मस्त. कोण? छान छान. नाव काय? विनाई. तेलीपाड्यातलंच ना? ओके, नाही मस्त हे गाव धवलारी मस्त हे करता. कुठून कुठून म्हणजे ओके चला. अरे बाबा बाबा काय तू, अरे टाक टाक. हे उडवायचं नाही. तिथं कार्यक्रम चालू आहे म्हणजे मांडवाच्या एक दिवस आधी आमचा कार्यक्रम चालू असतो. म्हणजे आगरीमध्ये ती पद्धत आहे. रडू नको बनू. हा बघ ना, पण रडायला आला रे सुरुवातीलाच रडवायला. बघ मस्त अशा गोल फुगलेल्या आहेत बघा. तुझ्या नावाची बरोबर फुगवलीस. द्यायची काय ऐक दोन्ही लाईन काय. माझं करवलं ऑफिस वालं मागून येतील त्यांचं बोर मागून येतील त्यांचं. तर आता इथं वडे तलण्याचा प्रोग्राम म्हणजे पहिला मान नवरदेवाच्या हातानेच होते मला वाटते.
हे बोटे नको टाकू, हा बोटावर घे अशी अशी बोटांवर घे. हा हा नाही सोड सोड सोड. अरे खाली देवाचं नाव घे. पाणी राव. गणपती देवा. एकदा झालं उरकलं नाही म्हणजे सुरुवातीचा कार्यक्रम चांगला झाला. सुरुवातच चांगली झालेली आहे. युट्यूबवर टाकते यो. नाही ते बघतील आई बघतील ते बोलते तुमच्या पण लग्नाला येऊ बोलले. आपला नाव पडितला आहे. करंजलाच येवच आहे. करंजला आमचे नातू. इथे सर्व ते आमचे नातेवाईकच निघाले. हो हो चारुदत्तचा. बरोबर बरोबर. हा मला त्यामध्ये सर्वजण आता ओळखत असतील. मग टॅटू मध्ये ओळखत असतील. टॅटूचा समजलं तसं बघा बायका फक्त नाव सांगा तुम्हाला डिस्काउंट देऊ आपण. अरे फ्री बोल डिस्काउंट. नाही 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 फ्री मध्ये डिस्काउंट नाही घेतली ती डिस्काउंट नाही घेत. तर चला आता आपण हल्दीच्या दिवशी आलोय आणि हल्दीच्या दिवशी काय काय एन्जॉयमेंट आहे ते पण बघू. चला सुरुवातीला चाललोय आम्ही. जी मच्छी आलेली आहे ती मच्छी बघू. चला काय कशा प्रकारे आणलेले ती बघू. चला जाऊ चला तिथं. आणि आमचे राघोबा प्रसन्न रिक्षावरती नाव आहे. काय वाटते कसं वाटतंय तुला? प्रणीतचा हालत होते. चांगलं वाटतोय. होऊ दे एकदा लग्न होऊ दे. आणि अजून काय बोलणार प्रणीत बद्दल? त्याचा एक्सपिरियन्स काय नंतर आपण करू. म्हणजे त्याचा अनुभव घेऊन लग्न करशील. ठीक आहे धन्यवाद. तर सुरुवातीला आलेलो आहे इथं. पहिलं तिथं बघू शकता तुम्ही शकला मच्छी आहे आणि ती तोडण्याचं काम करीत आहे आता. आणि तोडून झाल्यानंतर लगेच त्याचं कालवण म्हणजे आमच्या भाषेत आंबाट तयार करणार आहेत. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मला वाटतं मच्छी आणण्यासाठी जी मेहनत घेतली ती म्हणजे हर्षद कोळी, करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य, भावी चेअरमन. काय वाटतं हर्षद मच्छीचा काय कसं म्हणजे आपल्याला? खूप शॉर्टेज आहे. एकत्र सर्व तारखा आल्यामुळे कुठंच मच्छी नाही भेटत. आमच्या गावात डॉक असून पण मच्छीचं शॉर्टेज आहे. त्यामुळे मी क्रॉफर मार्केटला जाऊन ती मच्छी आणलेली आहे. ती पण भांडणं करून आम्हाला मच्छी मिळली. एवढा मच्छीचा शॉर्टेज आहे. म्हणजे सतत 2-3 दिवस तू प्रयत्न करतोस ना? गेले 4-5 दिवस मी मच्छी शोधतोय पण मच्छीचा खूप शॉर्टेज आहे. कारण दुसरी मच्छी भेटते पण ही टेस्टी मच्छी जसा घोल माशाला टेस्ट असते तशी याला टेस्ट असते. ती मच्छी आता भेटली आम्हाला. धन्यवाद मच्छी आणल्याबद्दल. 12 वाजता आम्ही मच्छी आणायला गेलो आणि आलो किती सकाळी? सकाळी आलो 5-6 वाजता. 5-6 वाजता ना? म्हणजे 5-6 वाजता आले सकाळी. म्हणजे रात्री 12 वाजता गेले आणि 5-6 वाजता ती सर्व मच्छी त्यांनी जमवून घेऊन आलेले आहेत. धन्यवाद हर्षद. मच्छी कटिंग करायची आहे. मल्हार आहे, बडे आहे, मल्हार आहे.
आणि फायनली नवरदेवाने आम्हाला दिलेले ड्रेसिंग आता चेंज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण तेलीपाड्यामध्ये सर्व आता नजरा यांच्यावर पडणार आहेत आणि नवऱ्याचे करवले तुम्ही बघू शकता सर्व. लाजू नको आहे मयूर. त्याला जाऊ चला नवऱ्याला जराशी मॅरिनेट करायचं आहे हल्दीने. ते हल्दी लावायला त्याला जाऊ चला. तर इथं आता कार्यक्रम आई कुठला कार्यक्रम चालू आहे आता? गौरीचा हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे ना. म्हणजे आता ही सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर मग सर्व त्याला हळद लावणार आहेत ना. तर तुम्ही बघू शकता सर्व प्रणीतचे कुटुंबदार इथं आलेले आहेत आणि इथं सर्व त्यांचे फॅमिली मेंबर बसलेले आहेत आणि आता हळदीचा पहिलीच सुरुवात आता होणार आहे. ब्राह्मण काका बघू शकता. फायनली नवरदेव हल्दीने सजलेला आहे. कसं वाटते बनून? काय बरं वाटते. नेहासाठी मेसेज नेहाचा मेसेज आलाय काहीतरी मला वाटते. काय नको. अरे बापरे सांगेन थांब बोल मेसेज. आधीच कोणतरी आलं तुला आधीच शोधातही मला वाटते.
आमचं आता मला वाटतं इथं हळदी लावण्याचं घरातले सर्व हलत होत आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या मंडळी काय चाललंय यांची मजा बघू चला. आणि इथं सर्व पाहुणे पण आलेले आहेत आणि आमचे सर्व कुटुंबात घरातील शेतकरी गँग आलेले आहे. आणि प्रणितचे करवले काय सुख बसलो काय आहे का नाही. म्हणजे थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे. तर आता इथं मच्छी जी तोडतात तिथं आलेलं आहे. आता मला वाटतं मगाशी कुठली मच्छी कापून झाली सकला झाली ना. आणि आता ही ताम तोडतात. ताम पण मला वाटतंय 10-15 किलो आहे. 15 किलो 20 किलो पर्यंत आहे काय सर्व आमच्याच गावांचे आहेत. चला सर्व आता हालत वगैरे लावून झाले. आता जराशा बॉड्या आहेत ना ते जराशा ऑइलिंग करायच्या आहेत. तर ऑइलिंग करून घेऊ आणि बघू नंतर अजून काय प्रोग्राम असेल ते पण दाखवू आपण या व्हिडिओमध्ये. आणि आता ऑइलिंगसाठी बॉड्या चाललेल्या आहेत सर्व. ग्रीसिंग करतील ऑइलिंग करतील आणि फिल्टरिंग पण आहे ना. हां फिल्टरिंग पण आहे. समोर बघू शकता आपला नवरदेव पनूची हळद आणि समोर आहे प्रणित. पनू काय वाटते कसं वाटतं तुला आज आपल्या पहिलाच दिवस आहे हळदीचा. खूप भारी वाटतंय. आणि अजून काय सांगणार या कार्याबद्दल तुझ्या सकाळपासून आजचा दिवस तुझा कसा चाललाय. मस्त मस्त खूप छान खूप एन्जॉय करतोय आम्ही. खुश आहेस ना बघा. हो आणि पहिला तुला कॉंग्रॅच्युलेशन.
सूर्या सदा मंगलम शुभमंगल लक्ष्मी कसुरा धन्वंतरी चंद्रमा गाव माता विठ्ठल रखुमाई माऊली ठाणकेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सुमूर्त अत्यासन्न अति समीप जय घंटा शब्द प्रमाण सुमूर्त सावधान कन्या कन्या तुम लोग लिया है ना हे किती मागलं बरं? 9,000. किती? 9,000. कमीच मागलं. जास्त मागलं? जास्त मागा. 10,000 जास्त. पण फिक्स रेट आहे. 10,000 10,000 फिक्स रेट आहे. नाही कमी पण नाही.
हे किती जाऊ दे आपले बोलून 10 मिनिटं हे फिक्स रेट सांगा त्याला बोलू हे कमी दिलं फीलिंग हॅपी कसा वाटला एक्सपिरियन्स लय भारी परत घेशील तोंडावरती उठला कसा वाटते तुला तुझ्याकडे शब्द नाही राहिला काय बोलू काय नाही भाई तुला कसं वाटतंय खूप भारी वाटते बघा प्रेम बघा प्रेम काका कसं वाटतंय एकदम कार्य तुमचा जबरदस्त पार झाला एकदम तुम्हाला कसं वाटतंय एकदम मस्त रे
बोलतो थांब. सोन्याच्या ताटात खोबऱ्याची वाटी प्रणितरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. अरे वा तुला तुझा कोण कमी दिसते बघ हे माणूस कोण कमी दिसते बघ. काय पाहिजे का बसलीस का बसलीस काय पाहिजे काय पाहिजे आता उडीदचा चांगला बाया. इथे हात लाव काय बसलीस मामा नाही हो, मामा एवढा आहे तेवढीचा. मामा नाही रे. लेडी आहे. मनोज बसल्या वाटतं. हे विचार काय पाहिजे पहिला वलू कोण आहे आई काय काय पाहिजे नको नको कडी नको. सुनच पाहिजे. आई काय पाहिजे. का बसल्यात का बसल्यात. काय बोलू आता मला पोसशील काय. आम्हाला पोसू नका आपण माझ्या मला पोराला रोजचा डब्बा बिब्बा टाइम. चल लवकर चल. नाही नाव घ्यायचंय नाही तसं नाही. अरे ती सेमी फायनल होती आता फायनल आहे. मग पास तू आता सेमी फायनल झाली आता फायनल आहे. नाव घे संसार आहे दोघांचा. दोघांनी तो सावरावा. नेहाने पसारा केला तर प्रणितने ते आवरावा. जबरदस्त सुरुवातच चांगली झाली. आता आपलं नाम नवरदेव बघूया काय घेतो. भाजी नको पहिला संख्या. खोल समुद्रात छोटीशी होडी नया आणि माझी A1 जोडी. उजवा पाय घे उजवा. काय टाक पुढं पाय टाक. त्याच्यावर हार सुरू काय आई आपल्याच्या जात. देवाला मस्त नवीन संसाराला सुरुवात चांगली होते. तुम्हाला कसं वाटतं आपला कार्यक्रम पूर्णपणे झालेला लग्न आपल्या मुलाचा पहिलाच कार्यक्रम होता आपल्या घरामध्ये. कसं वाटतं तुम्हाला. आज मुलाला आवडलेली मुलगी त्याला मिळाली आणि मला आवडती सून मिळाली. आमचं पण सर्व मित्रांचं हेच इच्छा स्वप्न होतं का यांचं जी होती त्यांना ती भेटू दे आणि ते आज पूर्णपणे झालेलं आहे. खरंच खूप तुमच्या संसारासाठी तुम्हाला पुढील वाचायला शुभेच्छा. थँक्यू. तुला तर पूर्णपणे शुभेच्छा. चला धन्यवाद.